माझं कसं आहे, जर मी एखाद्या फेजमध्ये अडकली ना, तर लवकर मला तिथून बाहेर निघताच येत नाही. म्हणजे मला 5-6 दिवस तर लागतच. कारण काय, पूर्ण दिवसभर माझ्या डोक्यामध्ये ना तोच विचार बार-बार फिरत राहतो. माझ्यावर जर कोणी प्रेम केलं, काही उपकार केले ना, तर ते मी शेवटपर्यंत विसरत नाही. माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल आदर, प्रेम, सन्मान कायम राहतं आणि मी काहीच संपली आणि आता आपण विसरून जायचं अशातली मी नाहीये. पण काय ना, एखाद्या व्यक्तीच्या मनात जर आपल्याबद्दल अशी जागा असली की ही व्यक्ती वाईटच आहे, त्यामुळे आपण त्याच्यापुढे काहीही केलं तरी तिला असं वाटतं की ही वाईट आहे. आपण मान कापून जरी ठेवली ना, तरी त्याला वाटेल की नाही, हिचा हा देखावाच आहे. मी म्हणत नाही पुढची व्यक्ती वाईट आहे, बहुतेक वेळच वाईट आहे माझी. कर्मावरती माझा पूर्ण विश्वास आहे. माझे कर्म जर चुकीचे असतील तर मला त्याची शिक्षा नक्कीच भेटेल. तरी मी मूव्ह ऑन करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि बहुतेक तुम्हाला आतापर्यंतचा ब्लॉग कळालाच नसेल, पण जाऊ द्या, माझ्या मनात काहीतरी होतं जे मी कुणाला सांगू शकत नाही, ते मी इथं सांगून टाकलंय. बहुतेक ही गोष्ट कुणासाठीच नाहीये, पण ते माझ्या मनातलं होतं, जे मनात राहून ना मला खूप त्रास होत होता, रडू येत होतं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, कुठेतरी आपण ते मोकळं करूया. बाकी इथून पुढे ना आपले रेग्युलर व्लॉग्स येत जातील, ज्यामध्ये आपलं डेलीचं काय आहे नाही ते देवश्रीचं सगळं मी शेअर करत जाईल तुमच्यासोबत. तर तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे. सो तुम्ही ही व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल आवडला तरी लाईक करून द्या आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच छानशा व्लॉगमध्ये. बाकी उद्यापासून आपले रेग्युलर व्लॉग्स नक्की येतील. कारण मनातल्या सगळ्या गोष्टी मी इथे दिलखुलास सांगू शकते, कारण की पुढचे लोक खूप सपोर्टिव्ह आहे आणि ते मला समजून घेतात असं मला वाटतं. तर चला, उद्यापासून नव्याने सुरुवात करूया.